चंद्रकांत स्फूर्ती 11 टॉस जिंकला क्षेत्ररक्षणाचा निर्णय. याच पंचांचा ग्रीन सिग्नल 3 षटकांच्या मॅचेस राहतील सर. इथून पुढच्या सर्व मॅचेस 3 षटकांच्या होतील याची सर्व संघनायकांनी पंचांनी नोंद घ्यायची आहे. चंद्रकांतची फिल्डिंग आहे ना. हा चंद्रकांत फिल्डिंग मी बोलवलं होतं त्यांना त्यांनी आलं पाहिजे. कोण हे बॅट्समन कोण फील्ड पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. इथे परतावा लागेल गोळे यांना नक्कीच बायलिनच्या दिशेने विकेट क्रमांक 1 मात्र तंबूच्या दिशेने. नेक्स्ट मॅच असेल टीम पाटील 11 विपक्ष टीम वेदांत 11. या संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस साठी याचं आहे. या इनिंग नंतर 1 षटक अगोदरच या 3 षटकाची मॅच आहे. सचिन सरवड नवीन बॅट्समन. सचिन सरवड साधा विधा चार्जर माझ्याकडे गाडीत असतो. द्या ना द्या. एक डी झोन त्यांचं सांगतायत पाहिच्या स्वरूपामध्ये 1 धाव. आले इथे तर इथे मात्र मॅच रंगतदार स्थिती आहे. आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. काय नाव प्रवीण पोळ. वाह बाय वाह सुरेख अप्रतिम गोलंदाजी. थोडासा शॉर्ट पिच परंतु फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू होता. खऱ्या अर्थानं अतिशय गतिमान गोलंदाजी प्रवीण पोळ यांच्या माध्यमातून केली जाते आणि डॉटची सांगता. बघूया पुढचा चेंडू. ओहो फटक्याचं सिलेक्शन फार खराब आहे मी म्हणेन. कारण तुम्ही बॉडी तुमची आहे ना ती फटक्यासाठी नाहीये. तुम्हाला चेंडूच्या लाईन पर्यंत जावं लागेल तर नंतर मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु आला डॉट चेंडू. षटक क्रमांक 1 संपलंय. फक्त 3 धावा खर्ची घातल्यात. पहा वा भाई 1 विकेट आपल्या नावे केलाय आणि सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय आपल्याला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॉलर कोण दादा बॉलर कोण तिकडे लाईट ग्रीन लागली. बॉलर सागरराच्या घरातलं बोर काय ऋषिकेश हे पिन काढून टाकू. ऋषिकेश चेक नेक्स्ट बॉलर. पंचांचा इशारा अवांतर वाईटच्या स्वरूपात एका धावेने वर पडते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर मात्र थोडासा दिशा भरकटली आणि एका धावेचा बोनस पुणेरी पलटनला मिळतोय.
पुढच्या चेंडूवर काय होतंय बघूया. आखुटबा चेंडू पुढे सरसवून मारला जातो. काय बरोबरच्या दिशेने काय होतं बघायचं फलंदाज आणि बाद. सुंदर सुरेख असा झेल आपण पाहतोय. प्रवीण पौळ या क्षेत्ररक्षकाने घेतला आणि कौतुक करावं लागेल. सुरेख असा झेल त्यांनी त्या सीमारेषेजवळ घेतला होता आणि फलंदाजाला मात्र परत यावं लागतंय. याच क्षेत्ररक्षणाची गरज आहे. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर कॅचेस सोडून चालणार नाही. आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये गडबड झाली होती आणि त्याचा फायदा उठवला होता प्रतिस्पर्धी संघाने. नवीन फलंदाज खेळपट्टीवर उतरलाय विनोद खरुसे. पुन्हा एकदा आखोटपा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न होतो परंतु थांबायचंय. पंचांचा इशारा 1 बाउन्स. आखूट टप्प्याची गोलंदाजी करताना दिसतो गोलंदाज ऋषिकेश. फलंदाजाला मात्र नक्कीच विचार करावा या टप्प्याचा कसा पुढे येऊन सामना करायचा आहे. लोअर फुलटॉस हलकीशी पुश इथे धावची धावचा प्रसंग परंतु जीवदान मिळतंय आणि एका धावेचा प्रयत्न यशस्वी. थेंबे थेंबे तळसाचे एकेरी दुहेरी धावेने इथे धावफलक हलताना दिसतोय. धावसंख्या पुढे सरकली 5 वर. पुढच्या चेंडूवर काय होतंय बघूया. पुन्हा एकदा आखोटपा चेंडू थोडासा परंतु इथे नशिबाची साथ लावली नाही आणि झेल बाद होऊन परत लागते फलंदाजाला. क्षेत्ररक्षणाचा आपण जर विचार केला तर नक्कीच गोलंदाजाला एक चांगलं बॅकअप आपण इथे बघू शकतो मिळतंय प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून. आणि झेल न सुटल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाची अवस्था कशी डळमळीत होऊ शकते याचा आपण इथे प्रात्यक्षिक बघतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये जपवून ठेवलेल्या फलंदाजांना आखूट टप्प्याची गोलंदाजी अचूक असा मारा करतोय आणि त्याने अजूनही बांधून ठेवलेल्या फलंदाजांना जसं आपण पाहिलं एकेरी दुहेरी धावेचीच भर पडते. चौकार षटकारांची आतिषबाजी बघण्यासाठी उत्सुक आलेले सगळे आपले प्रेक्षक रसिका क्रिकेट दर्दी यांची मनोकामना पूर्ण होते का बघूया. हा डावपुरा फलंदाज काय पुढच्या चेंडूवर करतोय. पुनश्च एकदा आखूट टप्प्याचा भिरकावला सरळ जातोय परंतु एसटीच्या पाठीमागे घोषित क्षेत्रात एका धावेने भर पडते. धावसंख्या पुढे सरकली 6 वर. आणि प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू असलेल्या षटकाचा घेऊन येतोय ऋषिकेश. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू परंतु तोच रिप्लाय आपण बघतोय जसं ऍक्शन रिप्लाय म्हणू शकतो. पुन्हा एसटीच्या पाठीमागे एका धावेची भर आणि षटक समाप्ती. धावसंख्या 2 षटकानंतर 7. 2 गडी बाद. साठी अजून 6 धावांची 6 चेंडूची संधी उपलब्ध. कोण बॉलर आहे त्यावर बॉलर नाही काय. पाटील 11 विपक्ष वेदांत 11 या दोन्ही संघाचे कर्णधार कृपयाची नोंद घ्यायची आणि शेवटचं षटक घेऊन आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार शैलेश वाडकर. पाटील 11 विरुद्ध वेदांत 11. कृपया टॉस का बॉस या मंचावर यायचा आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. पहिला चेंडू थांबायचं काय होतं बघायचं. चेंडूवर एसटीच्या पाठीमागे पंचांचा इशारा अवांतर वाईट अधिक 1 घोषित क्षेत्रात अशी 2 धावांची भर पडते आणि दिशा भरकटणारी गोलंदाजी जर झाली तर नक्कीच फलंदाजांना तुम्ही अजून एक संधी उपलब्ध करून देत असता. वाढणारे चेंडू नक्कीच तुमच्यासाठी भारी पडू शकतात याचा विचार करावा लागेल. पुणे चेंडू हळूहळू चेंडू भिरकावला तर सरळ स्क्वेअर एकला काय बघायचं थांबायचं. चेंडू होतो 1 2 3 टप्पा उचलला फेकी गेली परंतु थोडंसं इथे क्षेत्ररक्षणामध्ये गडबड होतात त्याचा फायदा उचलतात फलंदाज. धावचीवरचा प्रसंग पुन्हा जीवदान आणि 3 धावा. जिथे 1 किंवा 2 धावा मिळाली तिथे 3 धावा देऊन फलंदाजांसाठी ही संधी उपलब्ध होते. धावसंख्या पुढे सरकते 12. शेवटचं हाणामारीचं षटक शिल्लक असताना फलकावर किती धावा लागतात आपल्याला पाहायचंय. पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाते सरळ एसटीच्या पाठीमागे अवांतर पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपात एका धावेची भर पडते.
यापुढे असणारा सामना पाटील 11 विपक्ष वेदांत 11 या दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण टॉस का बॉस या मंचाजवळ यायचं आहे आणि नाणेफेकीचा कॉल करू द्यायचं. दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू टाकण्यामध्ये गोलंदाज यशस्वी होत आहे. विनंती असेल संघ मालक महेंद्र पुजारी यांना आपण या पुढच्या होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. दोन बॉल वाईट टाका. आणि पुढच्या चेंडूवर बघायचं काय होतंय. धावखुरा फलंदाज तैनात मारण्याचा प्रयत्न परंतु तसे हुलकावणी गेला. चेंडू चांगला होता बुंदेट टाकलेला उचलला फेकी करायचा प्रयत्न होतोय आणि एका धावेची बाईकच्या सुरुवात पंखांचा इशारा लेग बाईस. धावसंख्या पुढे सरकते 14. अगदी गोगलगायच्या गतीने म्हणू शकतो आपण धीमे धीमे अशी धावसंख्या पुढे सरकते. एखादा चौकार षटकार आला तर नक्कीच इथे जल्लोष पाहायला मिळेल आपल्याला खेळपट्टीवर. येतो का बघूया. मारायचा प्रयत्न होतो परंतु पुन्हा एकदा पंचांचा इशारा अवांतर वाढीच्या स्वरूपात एका धावेची भर पडते. जसं म्हटलं गोगलगायच्या गतीने परंतु कदाचित इथे गोलंदाजाला विचार करावा लागेल. वाईड म्हणजे तितक्यात जास्त संधी उपलब्ध करून देतो आपण. पुन्हा एकदा 30 वाईड पंचांचा इशारा. धावसंख्या पुढे सरकली 16. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 वाईडच्या स्वरूपात. पुढे लागले चेंडू मात्र एसटी भेटून गेला. आता मात्र नक्कीच चकवा देऊन गेला. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याला आपल्याला प्रस्थापित करायचं होतं आणि त्याची एक झलक त्याने दाखवली आणि त्रिफळाचित होऊन फलंदाज परत तंबूत येतोय. याच गोलंदाजीची अपेक्षा होती नक्कीच. चौथ्या चेंडूवर मात्र ही संधी उपलब्ध करून दिली गोलंदाजाने आणि नवीन फलंदाज येतोय मैदानात विशाल गोळे. आणि विशाल गोळेसाठी मात्र नक्की मैदानामधून मोठमोठे आवाज केले जातात. चेअरअप केलं जात आहे. बघा आपल्या उर्वरित 2 चेंडूमध्ये किती जास्त धावा आपल्या त्या संघासाठी धाव फलकावरती लावतोय. आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या शेवटच्या षटकाची धावसंख्या 16 आतापर्यंत. आखोटप्या चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू एसटीच्या पाठीमागे निर्धाव थांबावं लागते. फलंदाज स्थिर. पंचांचा इशारा इथे अपील केलं गेलं आणि भोपळाही न फोडता विशाला मात्र परत यावं लागतं. एसटीच्या पाठीमागे सुरेख झेल घेतला एसटी रक्षकाने आणि लगातार 2 चेंडूवर 2 मोहरे 2 हादरे दिलेले आहेत या गोलंदाजाने आणि हॅट्रिकची इथे संधी उपलब्ध झालेली आहे. शेवटच्या चेंडूवर हॅट्रिक येते का पाहायचं. दरम्यान इथे नाणेफेकीचा कौल गेला होता. वेदांत 11 या संघाकडे नाणेफेकीचा कौल त्यांनी जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापुढे रंगणारा सामना पाटील 11 विपक्ष वेदांत 11. नाणेफेकीचा कौल गेला वेदांत 11 या संघाकडे आणि या शेवटच्या चेंडूवर हॅट्रिकची संधी इथे उपलब्ध झाली आहे. सामना करतो नवीन फलंदाज प्रवीण वाडकर. बघूया कोणाचे दाखवटप्पा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ उचलला फेकी केली. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होताना दिसतोय. इथे फलंदाज सुरक्षित होतोय का बघा. नक्कीच 2 धावा शेवटच्या चेंडूवर अर्जित केल्या आणि षटक समाप्ती. धावसंख्या पोचली 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 18 चेंडू 18 धावा अशा फलकावरती लागल्या पुणेरी पलटणसाठी. त्यामुळे माफक असं आव्हान असेल येणाऱ्या पुढच्या 18 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या असतील. माफ करा 19. बोरगाव बुद्रुक आयोजित श्री काळ भैरवनाथ चषक बोरगाव प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले घनसोली घरंदा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे भरलेला हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी आपण सर्व उपस्थित ग्रामस्थ क्रिकेट रसिक आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघणारे सर्व क्रिकेटचे चाहते या सर्वांना आज येथे एक सुंदर असा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्याची संधी उपलब्ध झाली. आणि पहिल्या सत्रात आपण पाहिलं जसा अपेक्षित खेळ झाला प्रत्येक संघाकडून असेच उत्तरोत्तर सामने खेळवले जातील आजच्या दिवसामध्ये. एका दिवसाचा हा महासंग्राम आपण पाहतोय.
आणि ओम साई एमटीसी जे आपल्याबरोबर नेहमी आपल्या या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपले सामने सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतात. एक सुंदर असं काम त्यांच्या मार्फत केलं जातं. घर बसल्या सुद्धा आपल्यासाठी संधी उपलब्ध करून जाते ओम साई एमटीसी यांच्या माध्यमातून. त्यांचे आपण इथे आभार मानू. सागर वाडकर कुठे असतील त्यांनी कृपया आपण मंचावर यायचे. सागर वाडकर कुठे असतील तिथे आपण कृपया मंचावर यायचे. आणि चंद्रकांत स्मृतीसाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 19 धावा कदाचित थोडंसं सोपं असलेलं आव्हान असेल असं आपण बघू शकतो. परंतु कदाचित गोलंदाजी जर वरचढ चढली पुणेरी पलटणची तर पुणेरी पलटणकडून धोबी बचाव मिळतो का हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि सलामीची जोडी उतरते मैदानात चंद्रकांत स्मृतीसाठी. फलंदाज ऋषिकेश आणि प्रवीण पोळ. सलामीची जोडी चंद्रकांत स्मृतीसाठी ऋषिकेश आणि प्रवीण पोळ. बोरगाव प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले 8 संघ 140 खेळाडू आणि त्यांना सर्वांना इथे चेअरअप करण्यासाठी जमलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ या सर्वांचा सहभाग असलेली ही क्रिकेटची सामन्यांची मालिका आपण इथे पाहतोय. आणि जसा जसा दिवस पुढे चाललाय प्रवास होतो दिवसाचा तसाच सामन्यांचा प्रवास आपण इथे पाहतोय. आणि सामना करतोय स्ट्राईकवर आहे तो प्रवीण पोळ. पंचांचा सामना सुरू होतोय. पहिला चेंडू होतोय गोलंदाज सचिन सारवट. पहिल्या चेंडूवर काय होतंय बघूया. आणि थांबायच्या पंचांचा वाढीच्या स्वरूपात सुरुवात झालेली आहे षटकाची. पहिल्या चेंडूवर एका धावेने हलकीशी धडक दिली धाव फलकाला आणि संघाचं खातं उघडलं एका धावेने. अतिरिक्त धाव संख्या. पुढचा चेंडू मात्र खोलवर टाकला. चेंडू टोलला जातोय पॉईंटच्या दिशेने परंतु काय झालं थांबायचं. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्राच्या बाजूला आणि पंचांचा चेहरा एका धावेने भर पडते आणि धाव संख्या पुढे सरकली 2 वर. 1 चेंडू 2 धावा चंद्रकांत स्मृती या संघासाठी. आणि त्या पद्धतीने कदाचित थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. जर आपण फलंदाजीचा अंदाज घेतला होता तर पॉईंटच्या दिशेला नक्कीच इथे संधी उपलब्ध झाली होती त्यामुळे क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. बघूया शॉर्ट लेनचा चेंडू जातोय एसटीच्या पाठीमध्ये पंचांचा इशारा. घोषांकित क्षेत्रात एका धावेने भर पडली आणि एकेरी दुहेरीची धाव्यांची गती आपण बघतोय. इथे धाव फलकावरची धाव संख्या पुढे सरकते ती 3 वर. 2 चेंडू 3 धावा. पुढे पलटणसाठी आपण पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपत्र असताना पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू टोलला सरळ जातोय का कोणाच्या दिशेने जातोय. झेल बाजूचा प्रसंग होतोय. सीमारेषेजवळ आणि झेल टिपला. सुरेख झेल टिपला सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक विशाल गोळे यांनी त्यांच्यासाठी नक्कीच टाळ्या वाजवल्या जातं मैदानामध्ये. अशीच एक सुरेख क्षेत्ररक्षक चुणूक त्यांनी आपल्या माध्यमातून दाखवली आणि हीच गुरु किल्ले आहे. सामना जिंकायचा असेल तर आपल्याला झेल सोडून चालणार नाही. त्याचं प्रत्यक्ष आपण पाहतो विशाल गोळे यांच्या माध्यमातून. आणि प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक विचार करायला भाग पाडतात. 18 चेंडूमध्ये केवळ 19 धावा करायच्या होत्या. सहज सुपर असं लक्ष वाटतंय पण पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे हादरे बसलेत. एकेरी दुहेरी धावांची भर पडली आणि एक मोहरा बाद होऊन परत येतोय आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर अवतरला. फलंदाज सन्मान दिलेला आहे नक्कीच. क्रिकेटचा हा क्लासिक प्रेम यांच्या माध्यमातून बघतोय. चांगला चेंडू त्याचा तितकाच चांगला सन्मान केलेला हे क्रिकेटचं आपण वैशिष्ट्य बघू शकतो. आणि एका धावीची वर पडली. पुन्हा एकदा धाव संख्या पुढे सरकली ती 4 वर. 1 गडी बाद. पॉवर प्लेचं षटक प्रगतीवर असताना 4 धावा फलकावरती लागल्या आणि शेवटचा चेंडू येतोय
पुन्हा एकदा सन्मान, हलकासा उडवला चेंडू, झेल बाद होते का बघायचं, झेल सुटला का नाही. दुसऱ्या प्रयत्नात मात्र झेल पकडला गेला आणि फलंदाज तंबूच्या दिशेला परत. आणि आपण क्षेत्ररक्षण जर बघितलं तर नक्कीच इथे बोनस मिळतोय. 2 मोहरे झेल टिपून परत पाठवले. चंद्रकांत स्मृती या संघाचे पुणेरी पलटणच्या क्षेत्ररक्षणाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. 18 धावा जरी फलकावर लागल्या तरी एक झुंज अशी त्यांची चालू आहे. 18 धावा चेंडूमध्ये 19 धावा करण्यासाठी त्यांनी उतरवलंय चंद्रकांत स्मृती यांना. आणि दरम्यान नवीन फलंदाज विनोद वाडकर मैदानात येत आहेत. आता मात्र नक्कीच चंद्रकांत स्मृती या संघाला विचार करावा लागेल आपल्याला उरलेल्या चेंडूवरती. राजाराम जाधव यांचं येथे स्वागत होत आहे, तरी त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. आणि शेवटचा चेंडू थांबायचा इथे थोडासा इथे विचार करावा लागला होता गोलंदाजाला. षटक समाप्ती, धावसंख्या पुढे सरकली आणि 1 षटक समाप्ती, 4 धावसंख्या फलकावर लागली ती चंद्रकांत स्मृती या संघासाठी. आपण जर विचार केला 6 चेंडूमध्ये कमीत कमी 6 धावा यायला पाहिजे, परंतु गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक सचिन वाडकर चढवर यांनी जे टाकलं होतं त्याचं आपण नक्कीच इथे कौतुक करू शकतो. केवळ 4च धावा आणि 2 गडी बाद करून परत पाठवले प्रतिस्पर्धी संघाचे. आणि हे दुसरं षटक प्रगतीपथावर येते, नवीन गोलंदाज घेऊन येतो आपल्या संघासाठी. सौरभ गुळे. हॅलो, राजाराम जाधव साहेब घनसोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, त्यांचा इथे सत्कार होत आहे. आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आपल्या माध्यमातून सौरभ गुळे. पाहायचं इथे नाना वय लहान, उंची लहान, तरी किती जिद्दीने ते क्षेत्ररक्षण करतो. परंतु पहिलाच चेंडू बुंदे टाकला, हलकासा मारण्याचा प्रयत्न होतो परंतु थांबावं लागते. कदाचित एका धावेचीच भर पडते. तो नक्कीच एका धावेने धावफलक पुढे सरकला, पोहोचला तो 5 वर. आणि बुंद्यात टाकण्याची ही जी कला असते ही प्रत्येक गोलंदाजाला जमत नसते. तुम्हाला नक्कीच त्याचं खेळपट्टीचा अंदाज आणि लाईन लेनची इथे मोजणी करून टाकायला. तो पुढच्या चेंडूवर काय होतंय सौरभच्या बघायचंय. पुन्हा तो चेंडू उत्कृष्ट असा चेंडू, परंतु इथे थोडंसं मला वाटतं गोलंदाजाला स्वतःला सावरावं लागेल. उन्हाच्या झाडा वाढत चाललेलं आहे, तापमान वाढत चाललेलं आहे. कृपया आपण सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. आणि चांगली गोलंदाजी करताना दिसतोय सौरभ. 2 चेंडूमध्ये त्याने धावसंख्या मात्र पुढे काही जास्त जाऊन दिली नाही. तिसरा चेंडू तितकाच चांगला, परंतु हुलकावला जातोय. काय होतं, चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. 3 क्षेत्ररक्षण तयार असताना ते जीवदान मिळते फलंदाजांना, त्याचा फायदा उठवून दिसतोय. फलंदाज एकेरी, दुहेरी आणि तिसरी धाव घोषित क्षेत्रामध्ये. आणि केवळ एका धावेचीच मान्यता मिळते पंचांकडून. हे थोडं नशिबाने हुलकावणी दिल्यासारखं झालं. 2 धावा पळून काढल्या होत्या, परंतु घोषित क्षेत्रामध्ये बॉल वळल्यामुळे केवळ एका धावेवर समाधान मानावं लागते. आणि 9 चेंडू 13 धावा समीकरण मात्र आता कठीण होत चाललेलं आहे. 9 चेंडू 13 धावा आपण जर पाहिलं होतं, 18 चेंडू 19 धावाचं समीकरण होतं, सोपं होतं का? कदाचित कठीण होत चाललेलं आहे. सौरवचा पुढचा चेंडू होतं, काय होतं बघा, बुंडे टाकले, चेंडू मारण्याचा प्रयत्न होतो, चेंडू जातो क्षेत्ररक्षण ताईंना, धावतायत, पळतायत, सीमारेषेवर अडवणूक केली जाते. एका धावेचा भर, दुसऱ्या धावेची भर. आणि फलंदाजाचं कौतुक करावं असल्या रणरणत्या उन्हामध्ये चप्पलचे 2 धावा पूर्ण करताना आपल्या संघासाठी धावसंख्या पुढे सरकली ती 8 वर. अजून 11 धावांची गरज असेल. पुढच्या चेंडूवर काय होते, चौकार की षटकार? नक्कीच होल काउंटर गेला. आपण सौरभचं कौतुक करू शकतो. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याने फलंदाजाला मात्र इथे खेळपट्टीवर जखडून ठेवलेलं आहे. सौरभची गोलंदाजी आपण नक्कीच चांगली म्हणू शकतो. आणि 7 चेंडू 11 धावा समीकरण थोडस पाड कधी इकडे पाड कधी तिकडे झुकलं जात आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा, बघायचा आहे. आकोटबा चेंडू परंतु थोडासा हलकासा टॅप बघू शकतो. खेळपट्टीवरच चेंडू राहतोय आणि षटक समाप्ती. आणि आता मात्र हाणामारीचा शेवटचा
6 चेंडू असतील. लाल्याला नका देऊ, लाल्याला नका देऊ. चंद्रकांत स्मृती या संघासाठी 19 धावांची ए नको नको, टप्पी टाकायला टप्पी टाकायला गरज असताना कोणाला जोडीला नक्कीच विचार करावा लागेल. येणाऱ्या 6 चेंडूंवर आवश्यक असलेल्या आहेत ना बॉलर, मी टाकलेच नाही. अनिल खडेल द्या. 11 8 झाले ना. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. बघा आपण म्हटलं होतं सामना सुरू होत असताना 18 चेंडू मध्ये 19 धावाचं लक्ष सोपं वाटत होतं, परंतु थोडस ए पप्प्या शेवटच्या षटकावर हे दडपण आलंय फलंदाजांवरती. 6 चेंडू मध्ये 11 धावा. तसं पाहिलं आपण तर एक चौकार षटकार सुद्धा ही किमया करू शकतो. 2 चेंडू मध्ये खेळ समाप्त होऊ शकतो. पुढच्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर येतो गोलंदाज. आखूट टप्प्यात चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हुलकावणी देऊन गेला. एसटीच्या पाठीमागे थांबावं लागते आपल्याला. अनिल खाडेंची सुंदर बॉलिंग. अनिल खाडे तिसऱ्या षटकाची सुरुवात करताना पहिल्या चेंडू मात्र त्यांनी चकवा दिला फलंदाजाला आणि विचार करावा लागतो येणाऱ्या 5 चेंडूवरती 11 धावांची ही भर कशी घालायची आहे. हळूहळू फुलटॉस टाकले, चेंडू जातो एसटीच्या पाठीमागे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा मात्र दिशा भरकटली आणि वाईडच्या स्वरूपात अवांतर एका धावेने भर पडते. 10 धावांची गरज असेल येणाऱ्या पुढच्या 5 चेंडूमध्ये. गोलंदाजाला नक्की विचार करावा लागेल. आपण अवांतर धावा जर दिल्या तर तितकी जास्त संधी आपण उपलब्ध करून देत आहात प्रतिस्पर्धी संघाला. आणि पुढच्या चेंडूवर काय होतंय बघूया. आखो टप्या चेंडू भिरकावला, सरळ जातोय स्क्वेअर लेगला, सीमा रेषे पार आणि आला आहे षटकार खणखणीत. हेच अपेक्षित होतं. जसं आपण म्हटलं होतं की 2 ते 3 चेंडूचा खेळ आपण समाप्त करू शकतो आणि त्यातला अपेक्षित असा षटकार मात्र आता पेश केला आपल्या संघासाठी फलंदाज. चेंडूवर काय होतं पाहायचं. आखोटपा चेंडू मारता प्रयत्न, परंतु चेंडू एसटीच्या पाठीमागे चांगलं कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज. आधीच्या चेंडूवर खणखणीचा फटका बसला होता, षटकार परावर्ती झाला होता, परंतु पुढच्या चेंडूवर मात्र त्याने थांबून ठेवलेलं आहे. आता उर्वरित 3 चेंडू शिल्लक 4 धावा आणि 4 धावा. 3 चेंडू 4 धावा समीकरण जवळ आहे. आखोटपा चेंडू पुन्हा एकदा मारता प्रयत्न, परंतु इथे विचारणा केली जाते. पंच मात्र स्थिर. फलंदाजाला मात्र नक्कीच इथे एक संधी हुकल्याचा पश्चाताप होत असेल 2 चेंडू आणि समीकरण अशी 2 काटाची टक्कर इथे सुरू आहे. 2 चेंडू 4 धावा 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. एका चेंडूवर कंपल्सरी चेस असेल त्यामुळे लो स्कोअर इक्वल होऊन पण चालणार नाही. 2 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू निर्णायक असेल. आखोटपा चेंडू आता मात्र थांबायचा. पंचांचा इशारा. अवांतर वाढीच्या स्वरूपात एका धावेने भर पडते आणि समीकरण पुन्हा जवळ येऊन ठेपलं. 2 चेंडू 3 धावा. बघा समीकरण कसं प्रत्येक चेंडू गणित बदलत जात आहे. कधी गोलंदाजी कधी फलंदाजी यांच्या बाजूने झुकतंय. पुढच्या चेंडूवर काय होतंय. बुंदे टाकले चेंडू माझा प्रयत्न, परंतु चेंडू स्थिर. फलंदाजाला मात्र नक्कीच हुलकावणी देऊन गेला आणि हेच अपेक्षित होतं. हीच विचारणा केली जाते एसटी रक्षकाकडून. आणि आता मात्र अटीतटीचा एक चेंडू निर्णायक असणार आहे. तो कोणत्या बाजूने सामना झुकतो. 3 धावा. एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस. 2 धावा काढून चालणार नाही. 3 धावांची गरज. येतो का चौकार बघायचं आपल्याला पुढच्या ह्या शेवटच्या चेंडूवर. आखोटपा चेंडू मारला, हुलकावणी दिली पंचांकडे आणि सामना जिंकला तो पुणेरी पलटण. धोबी पचाडीला त्याने चंद्रकांत स्मृती या संघाला चांगला खेळ प्रदर्शित केला. दोन्ही संघांच्या खेळाडूंचे आपण इथे आभार व्यक्त करूया. चांगला खेळ प्रदर्शित केला. आलेली संधी मात्र नक्कीच चंद्रकांत स्मृती या संघासाठी अपेक्षित होती, परंतु पुणेरी पलटण या संघाचं कौतुक करावं लागेल. त्यांच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचं चांगला खेळ त्यांनी पेश केला आणि आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणली. आणि यापुढे राहणारा सामना असेल पाटील 11 विरुद्ध वेदांत 11. या दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपली नोंद घ्यायची आहे. आणि या झालेल्या सामन्यामध्ये पुणेरी पलटण बाजी मारून गेला. केवळ 18